आनंदी काहीतरी वेगळं बनवते, काहीतरी खजुराचं काहीतरी बनवते. खजुराचा हलवा. खजुराचा हलवा बनवते. आपण काय बनवतोय पहिल्यांदा? खजुराचा हलवा. आता काय करतेस तू? पॅन आता गरम झालाय. पॅन गरम झालेला आता त्यामुळे आता आपण विश्रांती घेणार नाही. आता आपण त्याच्यावर तूप गरम करून घेऊया. ओके. आणि हा परतून घ्यायचा. बर. साधारण 200 ग्रॅम खजूर असतील तर बस थोडे ठेव, मला तू एवढे नको घाल. हा बस. हे आता आपण तुपावर फ्राय करून घेतोय. हा थोडे परतून घ्यायचे. नाही ठीक आहे, थोडं परतून घ्यायचे. थोडं झाकण ठेवूया. थोडा 1 मिनिटभर. तो अगदी मुळातच मऊ असतो, तो पटकन शिजतो. काय झालं? आणि आता त्यात दूध घालायचं. थोडं ते पहिलं ते हलवत राहायला लागतं सारखं. माणूस खूप रागावलेला असला की त्याला लगेच उत्तर द्यायचं नाही, हळू उत्तर द्यायचं. तसं तरी ते हळू दूध टाकलं, थंड केलं आणि मग भसकत दूध टाकलं. आता हे काय झालं? आता हा म्हणजे त्यात दुधाचं नॅचरल एक हवा आटून होतो. आणि आता पण ह्याच्यात थोडी वेलची पावडर घालूया. बेसिकली हे खूप शिजवायला लागतं, म्हणजे तो पूर्ण ते मर्ज होईल दूध आणि खजूर असं. आणि त्याच्यानंतर मग तो ड्रायफ्रुट्सनी गार्निश करू शकतो. रेडी टू सर्व. येस. माझी तुम्हाला एक फरमाईश आहे. काय? कोणतंही गाणं तुमच्या आवडीचं. माझ्या आवडीचं गाणं दया घन का तुटले चिमणे घरटे उरलो बंदी असा मी दया घन. ध्रुपद आपला मुखडा किती छान आहे ना, आणि छोटूस आहे. आपण उघडं पडत नाही चुकलं तरी. असं थोडा झाकून ठेवूया आणि गॅस बारीक करूया. काय पूर्वी म्हणजे खूप जुन्या काळातली गोष्ट, म्हणजे 82 मधली गोष्ट आहे. मी आणि मिलिंद इंगळे, जर रसिक हो तुम्हाला माहिती असेल, मिलिंद इंगळे गायक आहेत. आणि मी आणि मिलिंद आम्ही गझल्सचे प्रोग्राम करतो. आणि आमच्याजवळ 72 ते 75 गझल्स तयार होत्या. पण मजा आहे. त्यावेळी सरकती जाए है रुख से नका आहिस्ता आहिस्ता. अरे मजा यायची, खूप मजा यायची. ते कुठपर्यंत आलं ते होतंय. मी काय म्हणतो, ह्याला अजून थोडासा वेळ लागतोय. आता गझलचं थोडीशी मी तो झलक दिलेली आहे, म्हणजे छोटीशी मला जेवढी येऊ. तुला येते तर तू म्हण ना. ओ येस. यूं न थी मुझे से बेरुखी पहले, यूं न थी मुझे से बेरुखी पहले, तुम तो ऐसे न थे कभी पहले, तुम तो ऐसे न थे कभी पहले. क्या बात आहे, मस्त. हे बघ काय कुठपर्यंत आले. झालाच आहे. वाव, गोळाच झाला एकदम. आणि आता आपण प्लेटला थोडंसं, हो हे प्लेटला तू काहीतरी ऑलरेडी लावलंयस. तूप थोडं चिकटून आहे. ओके. ह्याच्यात आया अशी ट्रिक करू शकतात की जर खजूर खात नसतील मुलं तर त्याच्यात चॉकलेट किंवा असं ॲडिशन्स करून गणवायची लाईन करायची थोडक्यात. पण हा उपासाला चांगला आहे. खजूर नाहीतर फार मुद्दामून खाल्ला जात नाही. आपल्या आवडीच्या ड्रायफ्रुट्सनी त्याला काही आकार बिकार द्यायची काही गरज नाही का? गरज गरम गरम झालं की रेडीच झालं एकदम. सुरूच करायचं खायला. तुम्ही आता म्हणताय तर नको काही गरज नाही. इतकं छान झालंय सगळं मस्तपैकी. सुरू.
लिहून घ्या साहित्य आणि कृती. खजूर हलवा बनवण्याकरता लागणारं साहित्य: चिरलेला खजूर, दूध, साखर, साजूक तूप, ड्रायफ्रुट्स आणि वेलची पूड. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये खजूर परतून घ्यावेत आणि 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून एक वाफ काढावी. वाफवल्यानंतर त्यामध्ये दूध आणि वेलची पूड घालून सर्व मिश्रण एकजीव करून 5 ते 10 मिनिटं नीट वाफवून घ्यावं. एका प्लेटला तूप लावून त्यामध्ये खजूर हलवा काढून घ्यावा आणि ड्रायफ्रुट्सची सजावट करून सर्व्ह करावा.